उरण आणि लातूरमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार। 1,500 कोंबड्या नष्ट। चिकन खाणाऱ्यांनो सावधान। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात अचानक 1237 कोंबड्या दगावल्या। एवढ्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आले। सर्व कोंबड्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली। या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच दगावल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चिरनेर गावातील जवळपास 1,500 कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आले। बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत गावातून कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली। सर्व शेतकऱ्यांच्या घरी आता सध्या आमचं निर्जंतुकीकरण म्हणजे डिसइन्फेक्शनची कार्यमोहीम चालू आहे। त्यांचे शेड फवारणी करणं, साफसफाई करणं ह्या गोष्टी आमच्या 2 RRT टीम आज रोजी कार्यरत आहेत। आणि यानंतर पुढील 3 महिन्यापर्यंत आम्ही साधारणतः जे सर्वेक्षण क्षेत्र 10 किलोमीटरपर्यंत घोषित झालेलं आहे त्या ठिकाणचे पक्ष्यांचे वेळोवेळी नमुने घेऊन आम्ही पुढील तपासणीसाठी पाठवणार आहोत। आणि जोपर्यंत त्याचं निगेटिव्ह सॅम्पल येत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील। चिकन खाताना कोणती काळजी घ्यावी ते आपण पाहूया। 70 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त आचेवर शिजवलेलं चिकन खावं। संसर्ग झालेल्या भागातील पक्ष्यांचा संपर्क टाळावा। कच्चे चिकन उघड्यावर ठेवू नये। कच्चे चिकन हाताळताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा। दुसरीकडे लातूरच्या उदगीरमध्ये देखील बर्ड फ्लूने धुमाकूळ घातलाय। बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे उदगीरमधील अनेक कावळ्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आली। ज्या ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झालाय त्या परिसरात 10 किलोमीटर पर्यंत अलर्ट झोन तयार करण्यात आलाय। बर्ड फ्लूची लागण झालेलं चिकन खाल्ल्यामुळे नागपूरमधील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील 3 वाघ आणि एका बिबट्याचा याआधीच मृत्यू झालाय। चिकन खाणाऱ्यांनी आणि चिकनचा व्यवसाय करणाऱ्यांनी योग्य काळजी घेतली तर भविष्यात होणारा धोका टळू शकतो। त्यामुळे प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे। चिरनेरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आणि सर्वच जे आहेत रायगड जिल्ह्यातील पशुधन अधिकारी हे चिरनेर गावात आले आणि त्यांनी सर्व उपाययोजना करायला सुरुवात केली। जवळपास 1300च्या वर कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आणि त्यानंतर चिरनेरमध्येच तसेच चिरनेरच्या आजूबाजू गावातील सर्वच कोंबड्यांची चाचणी आता हे पशुधन अधिकारी करत आहेत। मात्र गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध केलेला आहे की आमच्या कोंबड्यांना काहीही झालं नव्हतं, तसेच आमच्या कोंबड्यांची चाचणी देखील केली नव्हती तरी देखील आमच्या कोंबड्यांना मारण्यात आलं, आम्हाला नुकसान भरपाई करण्यात द्यावी अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांनी केलेली आहे। मात्र आता पशुधन अधिकारी चिरनेर या गावात तळ ठोकून आहेत आणि त्यांनी सर्वच गोष्टीवरती लक्ष ठेवलेलं आहे। कॅमेरामॅन रोहित सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही उरण।